लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळाले आहेत. काही लाडक्या बहिणींना मात्र हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ई-केवायसी तसेच इतर तांत्रिक कारणामुळे अनेक लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळेच आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाभार्थी महिला विचारत आहे. तसेच ई-केवायसी रखडल्यामुळे किंवा काही त्रुटी राहिल्यामुळे जर आम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणारा 1,500 रुपयाचा लाभ मिळणार नसेल तर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार का, असेही लाडक्या बहिणींकडून विचारले जात आहे. असे असतानाच ई-केवायसी बाबत मोठी माहिती समोर आली आहे. यावेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3,000 रुपये पाठवण्यात आलेले असले तरी दुसरीकडे मात्र एकूण 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे किंवा त्यांच्या अर्जात त्रुटी आहे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच या महिलांना यावेळी लाभ मिळालेला नाही. याच कारणामुळे आता ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही त्या महिलांना ती पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा आधार घेत लवकरच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी पुन्हा दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ई-केवायसी आणि लाडकी बहीण या योजनेविषयी भाष्य केले. लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभामध्ये बाधा आणणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम केले जात आहे. तसेच प्रत्येक पात्र महिलेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच ई-केवायसीची प्रक्रिया सतत चालूच राहील असेही शिंदे म्हणाले. त्यांच्या याच विधानामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.